दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी हवे हवेसे सुख वाटे हवे हवेसे सुख वाटे नको नकोसे दुःख वाटे नको नकोसे दुःख वाटे सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी ऊन सावली ऊन सावली. प्रभा, ही तुझी तक्रार समजायची का मी? असं काय करताय हो? खरं सांगते मी, पण तुम्हाला माझ्या प्रत्येक गोष्टीत शंका का वाटते? अगं ती ड्युटीच आहे माझी. प्रभा, शंकेच्या जोरावर तर आम्ही मोठमोठ्या गुन्हेगारांना ताब्यात घेत असतो. तुमच्यावर विश्वास होता म्हणून तर इतकी वर्ष संसार केला ना. नशीब कोणाचं? माझं. हा, आता आनंद झाला ना? कशाचा? नशीब म्हणालो म्हणून. हो, आणि तुम्हाला साधा फोन करून आपल्या तब्येतीबद्दल माहिती सुद्धा देता येत नाही आपल्या मित्रांना. बरं, पण फोन केल्यानंतर साधं एवढंसं काही पार्सल आणता येत नाही तुम्हाला? अरे तुला खायला मनाई ना त्या गोष्टींची. मग मला मोठ्यानं बोलायची पण मनाई आहे. एका शब्दानं बोल नकोस. सांगून ठेवतो. चहा ठेव ग. राहू द्या हो. तोपर्यंत चपात्या करू मी? हो हो चालेल. अगं चेतू, काय ग? तुझ्या दादाने तुझ्या लग्नाची तारीख निश्चित केली आहे. बोलायचं नाहीये. शी काय असं एकट्यानं किती वेळ बोलत बसायचं आपण जर समोरून रिस्पॉन्स नसेल तर? काय झालं फुगायला? मौन व्रत धरलंय का? नाही, पण आता व्रत कसं असेल? नवरात्र तर संपलं. मग हे भवाने भवाने तुझ्याशी बोलतोय मी असं भवानी मातेला सांगत होतो. जय भवानी. तुझ्याशी काय हा पोरकटपणा? पुरे पुरे पोरकटपणा. ओके, पण आशा तुला सांगतो हा पोरकटपणा नाही ग. या वयात त्याची एक गंमत असते. हो का? अहो कुठे कधी कशी थट्टा मस्करी करावी याचं काही भान? कुणाचा मूड कसा असतो काय असतो आपली थट्टा मस्करी करतच राहायचं. अरे आशा, यही तो राज है आशा. आता हा राज कोण? असं माथेरानला जाऊन फिरून यावं असं वाटतंय. पण राज कोण? काय नाही ग, मी विसरलोच होतो की हिंदीवर तुझं फार प्रभुत्व आहे म्हणून चुकून कधी नव्हे ते एक वाक्य हिंदीत बोललो मी. हो हो आहेच माझं हिंदीवर. हिंदीवर आहेच माझं. मला छान हिंदी येतं. मैं बहुत अच्छा हिंदी उत्तम हिंदी बोलती हूँ. काय बघत होतो आहे तिथेच की इतकं उत्तम हिंदी मी आजपर्यंत ऐकलं नाही. बोलतीच हो उत्तम हिंदी. अरे खूपच सुंदर आहे. पण आता इतके सुंदर शब्दोच्चार आहे. नको, आपण मराठीतच बोलूया. नाही नाही, आता काही बोलायचंच नाहीये. मग आता जे काय बोलायचं ना ते उद्या सकाळी. मग आता 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 वाजले किती? किती? 11:30 12. हा, चला निघा. बेडरूम मध्ये चला आणि सरळ झोपा, डोळे मिटून शांतपणे. नाही काय थोड्या वेळ हे सगळं इथेच राहणार. डोळे मिटून झोपायचं. बस झालं तुमचं. औषधं वेळेवर घ्यायची नाही, झोपायचं वेळेवर नाही, आराम. चला चला निघा, चला चला बेडरूम कडे. एवढ्यानं का होईना बोलायला सुरुवात तर झाली. भवानी माते धन्यवाद. चला, शुभरात्री. अगं नीता, लवकर डबा दे, कामाला जायला वेळ होतोय बाई. आले आले.
घ्या डब्बा आणि येळेवर घ्या, नाही तर विसराल दुसऱ्याच्या नादात. अगं असं कसं होईल? अहो तसंच होतं. अगं त्यावेळची गोष्ट वेगळी होती. आमचा सहकारी कामगार, त्याचा अपघात झाला. अगं मशीन अख्खी पडली त्याच्या हातावर. मग अशा वेळी त्याला दवाखान्यात घेऊन जायला पाहिजे, काय जेवण करायचं सांग? अहो तसं नाही म्हणत मी, पण आपल्या बी पोटाचा विचार करायचा ना. अगं नीता, माणूस माणसाच्या कामी नाही आला तर त्या माणसाचा जन्म घेऊन उपयोग काय? कामगारांनी मला आता आपला नेता निवडलाय, तर त्यांची काळजी घेणं, त्यांच्यासाठी धावपळ करणं हे माझं काम नव्हतं. अहो एकदम बरोबर आहे तुमचं, पण माझ्यासाठी म्हणून 2 घास पोटात टाकायला विसरू नका म्हणजे झालं. होय ग, खाल्ल्याशिवाय ताकद कुठली अंगात. पण माझं जाऊन दे, तू तुझी काळजी घे, जास्ती दगदग करू नकस आणि वेळेवर जेवण घेत जा. अहो माझं काय, मी दिसभर घरीच असते ना, पर तुम्हासनी दिसभर फॅक्टरीत घाम गाळावा लागतो नाही. अगं म्हणून काय जेवण घ्यायचं नाही वय? मी काय आत्ताच लगीन होऊन आले नाही तुमच्या घरी. मला तर असंच वाटतंय काय की आत्ताच लगीन झाले आपलं. ग बया बया, जा उशीर होतोय, फॅक्टरीत जा, कामाला जायला उशीर होतोय तुम्हाला. खरं सांगू, आज कामाला जायवंच वाटत नाही बघ. मला ना तुमची काय बी लक्षणं ठीक दिसत नाही. तुला एक सांगू नेता, काहीतरीच बाई तुमचं. नेता अशीच हसत राहा, अशीच लाजत राहा माझ्यासमोर. अगं या गोष्टी पैशाने विकत नाही घेता येत. खरंच खरंच मी फार सुखी आहे. आव मी समाधानी आहे तुमच्या संसारात. मी पण. आणखी काय हवं आपल्या संसाराला? हा अहो भाऊजी, अच्छा, असा डाव केलास तर ठीक आहे, बघीन नंतर. भूक लागली, भूक लागली, भूक. काय रे? वडा आणलाय, वडा. थँक्यू बेटा. माझ्यासाठी. अरे लाज वाटते का तुला? दे रे, असं करू नकोस रे. त्रास होतो की नाही आपल्याला? मी बाहेर जात नाही ना. अरे सगळं पथ्य पाळतो, एकाला वडा खायला काय आईसारखं होऊ नकोस. वडील आहेत म्हणून एकच घास. नक्की वडील आहे म्हणून वडा. तो आदर ठेवून देतोय. हा, एकच घास. हं? लवकर खा, आई येईल नाही तर. हळू खा, सावकाश. अरे चला घ्या वाडा लवकर. हो आणते. गोळ्या घेतल्या का? भूक लागली आहे. गोळ्या घेतल्या का? आता गोळ्या घालून मारून टाका एकदाच मला. वाटेल ते काय बोलताय? वाटेल ते कुठं काय बोलतोय? काय हो, काय म्हणाले? गोळ्यांबद्दल काय म्हणत होते हे? गोळ्या कुठं काय? हा, अगं तिखट खाणं बंद आहे ना पथ्यामुळे, तर मिळमिळीत खाऊन कंटाळा आला तर म्हटलं एखादी पेपरमेंटची गोळी आणली असतीस तर जिभेवर टाकली असती ना तर बरं वाटलं असतं. हो का रे? हेच काय ते हेच म्हणू का? हेच. घाबरलं. अजिबात घाबरलं. ऍक्टिंग केली. ऍक्टिंग कशी वाटली? क्लास मस्त. हे घ्या, पाणी प्या. आधी विकायचो काय? वडापाव ना. ऍक्टिंग. मला म्हटलं वडापाव. हे घ्या लवकर, फेका ते आधी. सावकाश सावकाश सावकाश. किती दिवसानंतर खाल्ल्यासारखं वाटलं रे. ऊन सावली. गोळ्या घ्यायचा कंटाळा येत असं. हो बेटा, खूप कंटाळा येतो रे. औषधाच्या वासानं नुसतं घुसमटायला होतं मला. असं वाटतं सगळ्या गोळ्या अशा हातात घ्याव्या आणि आणि घेऊन अशा गोळ्या. गोळ्यांचं आयुष्य, आयुष्याच्या गोळ्या. नाही बाबा, मी आधी काय म्हणत होतात
त्या गोळ्या घेऊन सगळ्या अशा काय कराव्यात अशा अरे गोव्यात, सगळ्या गोव्यात आता म्हटलं सीझन इतका मस्त असतो ना की आपण फिरायला गेलो की असं वाटतं वाह, असं गोव्यात म्हणालो. तू गोळ्या कसा समजला? हे बघा, हे असल्या फालतू गोष्टी करतो. गोळी दिली आहेस, पाणी कोण देणार? नाही ते देतो ना पाणी. मग गोळ्यात मला गोळ्या मलाही असं ऐकायला आलं, पण नसेल ते गोव्यातच असेल. हो हा गोळी खाल्ली बाबा. बघ पटकन जेवायचं काय. उंदराला मांजर साक्षी. असं मांजर कोण उंदीर कोण? काय करतं रे तू? गोळ्या सांगतो मला उगाचच. हा जोक सपाट बेटा, पण तुला सांगतो आयुष्य हे असंच जगायचं असतं. दोघांनी मिळून, नवरा बायकोनं एकमेकांसाठी हसत खेळत, थट्टा मस्करी करत, तरच आयुष्य असं पटकन हळुवार निघून जातं. पण ही जबाबदारी दोघांची असते, एकट्याची नाही. आणि एक महत्वाचं, तुम्हाला जर चांगले मित्र असतील ना तर तुमचं आयुष्य आणखी सुखी होतं. संस्कृतामध्ये एक सुभाषित आहे, तुला सांगतो बघ, आठवेल मला. आलस्यस्य कुतो विद्या, अविद्यस्य कुतो धनम, अधनस्य कुतो मित्र, अमित्रस्य कुतो सुखम. अर्थ आला लक्षातच? बाबा आम्हाला संपूर्ण हिंदी असा विषय होता. संस्कृत आणि माझा काही संबंध नाही. मला वाटलं तू सुसंस्कृत आहेस म्हणून. बाबा माहितीये रे, तुझं ते ऑप्शन सब्जेक्ट होते ना, ऑप्शनल, म्हणून तू हिंदी घेतलं होतंस. कल्पना आहे. पण बर मी सांगतो ना अर्थ तुला. आलस्यस्य कुतो विद्या. तुझी मम्मा म्हणायची ना तुला लहानपणी, ए आळशी गोळ्या, अभ्यास कर. इथे कळेल तुला, इथे कळेल. ऐक, आलस्यस्य कुतो विद्या म्हणजे जो माणूस खूप आळशी असतो तो लहानपणापासून अभ्यास करत नाही, आळशीपणा असतो, त्यामुळे विद्या मिळत नाही. विद्या म्हणजे तुझी बायको नव्हे, विद्या म्हणजे बुद्धी. बाबा एवढं कळतं? अरे बाबा, आलं लक्षात, रागू नकोस रे. विद्या म्हणजे बुद्धी. आळशी माणसाला बुद्धी मिळत नाही. जो माणूस बुद्धिवान नाही त्याला धनप्राप्ती होत नाही. अविद्यस्य कुतो धनम, अधनस्य कुतो मित्र. म्हणजे जो माणूस आळशी आहे, ज्याच्याकडे विद्या नाही, म्हणजे अशिक्षित आहे, आणि ज्याच्याकडे धन सुद्धा नाही, अशा माणसाला मित्र नसतात. आणि ज्या माणसाला उत्तम मित्र नाहीत, अमित्रस्य कुतो सुखम, त्याला आयुष्यामध्ये कधीही सुख मिळत नाही. म्हणून उत्तम मित्र, उत्तम बायको, म्हणजे हे सगळं असावं. आणखी याच आशयाची आणखी एक म्हणे, 6 गुण असतात बघ. 6 गुण सांगितलेले आहेत. हे 6 गुण ज्या व्यक्तीच्या अंगात आहेत तो माणूस आयुष्यामध्ये सुखी राहतो, यशस्वी होतो. 6 गुण कोणते ते? उद्यम, साहस्य, धैर्य, शक्ती, बुद्धी, पराक्रमा, षडते यत्र वर्तन्ते तत्र देव सहाय्य कृते. म्हणजे उद्यम म्हणजे उद्योग म्हणजे काम करणारा माणूस, त्याच्या अंगी साहस असावं, धैर्य असावं, बुद्धी असावी, पण शक्तीही असावी, आणि तो माणूस या बुद्धी आणि शक्तीनिशी पराक्रमी असावा. हे 6 गुण ज्या माणसाच्या अंगी असतील तो माणूस आयुष्यामध्ये यशस्वी असतो. बाळा वा वा, काय सुंदर बोलला तो तुम्ही. बाबा तुम्हाला हे सगळं आठवतं कसं काय हो? म्हणजे तुम्ही कधी शिकला असाल आणि अजूनही तुम्हाला सगळे श्लोक पाठ आहेत म्हणून म्हटलं. अरे बेटा, आठवतं आम्हाला, याचं कारण आहे याचं. तुलाही आठवतं रे हे सगळं. वेळ आली ना, तुझ्या मुलांना जेव्हा शिकवशील ना तेव्हा आठवेल सगळे. मी सांगतो तुला. कसं असतं, आमच्या वेळेला फार वेगळी पद्धत होती शिक्षणाची. हे संस्कृतातले सुभाषित वगैरे आमचे गुरुजी, आमचे मास्तर आमच्याकडनं तोंडपाठ करून घ्यायचे. आणि तोंडपाठ नसले की दुसऱ्या दिवशी आमचा हात आणि त्यांची छडी. छडी वाजे छमछम, विद्या येई घम घम. असं आता सगळं बदललं रे.
आता तर एखाद्या विद्यार्थ्याचा कान जरी धरला ना शिक्षकांनी तरी दुसऱ्या दिवशी पालक शाळेत हजर. का हो आमच्या मुलाचा कान का धरलात? कसे शिकतील रे बाबा तुमचा वाढदिवस आहे ना पुढच्या आठवड्यात. मला असं वाटतं यावेळेस आपण एका वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करावा. एक मिनिट. वेगळ्या पद्धतीनं म्हणजे? अहो वेगळ्या पद्धतीने म्हणजे आपल्या सगळ्या नातेवाईकांना बोलून घेऊ, गेट टुगेदर करू आणि असं मस्त तुमच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करूया. नका रे. ओ गप रे असं काय. हा गेट टुगेदर ठीक आहे पण बर्थडे वगैरे सेलिब्रेशन नको. बाबा तुम्ही दरवर्षी असंच म्हणता. अरे जाऊ दे रे. दरवर्षी माणूस एक वर्षांनी घ्या आलं जेवण. हो सरकवा जरा. पोरगा तुझा चपात आहे ना तुझ्या आईच्या हातच्या. वाढते कारलं चपाती म्हणजे माझी फेवरेट डिश आहे. बाबा कारल्याचे वडे. कारलं वडे. हे कुठे खाल्लेस? हे नवीन रेसिपी आहे. बाबांनी सांगितली मला. कारल्याचे वडे? हो बाबा सांगा रेसिपी. डायबिटीज साठी फार चांगले असतात. मला नंतर सांगा, करून घालते तुम्हाला. तळून नाही, करून वडे करते आणि मायक्रोवेव्ह मध्ये भाजून देते. लगेच खुश. चालेल. बाबा आता भूक नाही रे फारशी. वडे पाहिजे का? नाही आता ओरडत होते भूक लागली आणि काय झालं एकदम? बरोबर. घे रे. तुला श्लोक आठवतो ना? श्लोक म्हणायचा. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. कोरड्याच खाणार आहात? नाही म्हणजे आता तू वाट. अशी गंमत असते आमची. मी तुला वचन देतो चैतन की तुझं लग्न मी माझ्या एकट्याच्या भरोश्यावर करेन. एकट्याच्या भरोश्यावर. मी तुझ्या लग्नाची सगळी सोय करून ठेवलेली. तुझ्या लग्नासाठी मी 4 पैसे सुद्धा मागायला कोणाच्या दारात जाणार नाही एवढा विश्वास ठेव चैताली माझ्या. दादा माहितीये रे हे सगळं मला. पण किती करशील माझ्यासाठी? आजपर्यंत माझे सगळे हट्ट तू पुरे केलेस. माझ्या शिक्षणासाठी, माझ्या करिअरसाठी वाटेल तितका पैसा खर्च केलास तू. नाही दादा नाही. हे बघ पुरे झाला आता. माझा ऐक. नको करूस हा एवढा खर्च. नको करूस. मी तुला वचन देतो चैतन की तुझं लग्न मी माझ्या एकट्याच्या भरोश्यावर करेन. कसे काय जमवायचे तेवढे पैसे जीपे मधून सुद्धा काढलेत.
सोसायटीतून सुद्धा कर्ज काढलंय. फिक्स डिपॉझिट मधून सुद्धा काढलेत, पण तरीही पैसे अपुरे पडतील. काय करायचं काही कळत नाही. एकुलती एक बहीण आहे. तिच्या लग्नात कुठलीही कमतरता पडू नये. आई वडिलांची जबाबदारी आता मलाच पार पाडायची आहे. ईश्वरा, तूच काहीतरी मार्ग सुचव आता. तूच सुचव काहीतरी.